कागदी मजुरींचे सोंग, कामाचा मुहूर्त मात्र बेपत्ता। गेल्या 20 वर्षापासून नरक यातना भोगणाऱ्या मारेगाव ते धामणी या 2 किलोमीटर रस्त्यासाठी आता कागदी घोडे नाचवण्यात प्रशासनाने हद्द केली आहे। आमदार संजय देरकर यांच्या शिफारसीनंतरही 55 लाखाचा प्रस्ताव तयार असूनही जिल्हा परिषद बांधकाम विभाग कामाचा मुहूर्त शोधण्यातच अपयशी ठरला आहे। प्रशासकीय लालफितीचा खेळ। एकीकडे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून 1 कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव आहे, तर दुसरीकडे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाने 55 लाखाचे प्राकलन तयार करून फाईल धूळ खात ठेवली आहे। प्रशासकीय मजुरी मिळाल्याचा दावा केला जात असला तरी जमिनीवर मात्र परिस्थिती जैसे थे आहे। हा रस्ता म्हणजे आता मृत्यूचा सापळा बनला आहे। शेतकऱ्यांची मालवाहतूक असो किंवा शाळकरी मुलांचा प्रवास, प्रत्येक जण जीव मुठीत धरून प्रवास करत आहे। एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे। कागदी घोडे नाचवणारे अधिकारी आणि ठप्प झालेली यंत्रणा यांच्या विरोधात आता जनक्षोभ उसळलेला आहे। प्रशासनाने जर लवकरात लवकर रस्त्याच्या कामाचा मुहूर्त जाहीर केला नाही तर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। प्रशासन आता तरी जागे होणार की रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या या तमाशाचा अंत फक्त दुर्घटनेनेच होणार? मारेगाव वार्ता, सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ।